नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि आज दिनांक 16 एप्रिलच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडींना. पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न असणार आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. तर प्रश्न असेल की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश कोण बनणार आहेत? तर ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, न्यायमूर्ती भूषण गवई हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश बनणार आहेत. तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे भूषण गवई आहेत ते सर्वोच्च न्यायालयाचे 52व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश बनणार आहेत. आणि पदाची शपथ जी असणार आहे ते 14 मेला ते घेणार आहेत. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सध्या जर आपण बघितलं तर भारताचे सरन्यायाधीश आहेत संजीव खन्ना, यांचा कार्यकाळ 13 मेला संपल्यानंतर 14 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश भूषण गवई हे असणार आहेत. तर हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सध्या आपण बघितलं तर भूषण गवई 24 मे 2019 पासून सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश पदावर कार्यरत आहेत. त्यासोबतच आपल्याला मागील काही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण होते ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत, कारण त्यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो. तर 50व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश होते न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड. 51व्या क्रमांकाचे सध्या सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना. आणि 52व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश बनणार आहेत न्यायमूर्ती भूषण गवई. त्यासोबतच जे आपलं सर्वोच्च न्यायालय आहे त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवा. याची स्थापना झाली होती 26 जानेवारी 1950 रोजी. त्यासाठीचं राज्यघटनेमध्ये कलम आहे 124 ते 147 या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाविषयी तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत. आणि सध्या सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करणारा देशातील पहिला राज्य कोणता बनला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, तेलंगणा हा राज्य अनुसूचित जाती अर्थात शेड्यूल्ड कास्ट जे असतं त्यांच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करणारा हा भारतातला पहिला राज्य ठरलेला आहे. तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. ते तेलंगणा राज्य अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करणारा भारतातला पहिला राज्य बनलेला आहे. आणि नुकतंच जे काही 1 ऑगस्ट 2024ला एक केस झालेली होती दविंदर सिंग विरुद्ध पंजाब सरकार, या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता की राज्य सरकारला राज्यघटनेच्या कलम 15 आणि कलम 16 नुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार असणार आहे. त्याच निकालाचा आढावा घेऊन किंवा आधारावर या तेलंगणा सरकारने एक समिती गठीत केली होती त्यांच्या राज्यामध्ये. त्या समितीचं नाव होतं शमीम अख्तर समिती. त्याचे ते अध्यक्ष होते. आणि त्या समितीच्याच आता शिफारसीवरून त्या ठिकाणी जे काही शेड्यूल्ड कास्ट किंवा अनुसूचित जाती आरक्षण आहे त्यामध्ये त्यांनी उपवर्गीकरण 3 गटांमध्ये केलेलं आहे. तर त्या आपल्याला ते 3 उपवर्गीकरण लक्षात ठेवायचे आहेत. तर ग्रुप 1 मध्ये त्यांनी 15 सर्वात वंचित जे समुदाय आहे त्यांना 1% आरक्षण देण्याचं ठरवलेलं आहे. ग्रुप 2 मध्ये 18 मध्यम लाभ मिळणारे समुदाय असणार आहेत, त्याला 9% आरक्षण असणार आहे. आणि ग्रुप 3 मध्ये 26 प्रगत समुदाय असेल त्यांना 5% आरक्षण हे दिलं जाणार आहे. तर अशा प्रकारे जे ऑलरेडी संविधानामध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षण सांगण्यात आलेलं आहे त्यामध्ये परत त्यांनी आता सब कॅटेगरायझेशन किंवा उपवर्गीकरण त्यांच्या राज्यामध्ये केलेलं आहे. तर अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न असेल येणाऱ्या परीक्षांमध्ये, यावर हमखास प्रश्न हा आपल्याला दिसून येणार आहे. तर ते आपल्याला मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच जे इतर आरक्षण पद्धती आहे आपल्या भारतामध्ये तर ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की सध्या जर आपण बघितलं भारतामध्ये अनुसूचित जातींसाठी आरक्षण 15% आहे, अनुसूचित जमातींसाठीचं आरक्षण 7.5%, ओबीसी साठीचं आरक्षण 27% आणि नुकतंच 2019 साली जे इकॉनॉमिक वीकर सेक्शन असणार आहेत त्यांच्यासाठी आरक्षण 10% देण्यात आलेलं आहे. त्यासाठी 103व्या क्रमांकाची घटना दुरुस्तीही करण्यात आलेली होती. हे सुद्धा पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल.
चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच कोणत्या भारतीय अभिनेत्याला मकाऊ कॉमेडी फेस्टिवल 2025 मध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर पी. आमिर खान याला नुकतंच चीनमध्ये मकाऊ कॉमेडी फेस्टिवल पार पडलेला आहे. त्याला त्या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. तर त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हा जो आमिर खान आहे बॉलिवूड अभिनेता, याला या मकाऊ इंटरनॅशनल कॉमेडी फेस्टिवलमध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. पुरस्काराचं नाव लक्षात ठेवायचं आहे. मास्टर ह्युमर अवॉर्ड त्याला देण्यात आलेला आहे. आणि ही जे काही फेस्टिवल आहे त्याचं आयोजन चीन या देशामध्ये करण्यात आलेलं होतं. त्यासोबतच आपल्याला इतर काही महत्त्वाचे पुरस्कार जे नुकतंच 2024 मध्ये देण्यात आलेले आहेत आणि जे आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत ते आपल्याला या ठिकाणी रिवाईज करायचे आहेत. तर 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना देण्यात आलेला आहे. शॉ पुरस्कार श्रीनिवास कुलकर्णी यांना. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार चेडी एरपनबेक यांच्या कॅरोस या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. विटली गोल्ड पुरस्कार ज्याला ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखलं जातं ते पूर्णिमा देवी बर्मन यांना देण्यात आला आहे. गोल्डमन पर्यावरण पुरस्कार ज्याला ग्रीन नोबल अवॉर्ड म्हणून ओळखलं जातं ते आलोक शुक्ल यांना देण्यात आला आहे. किस मानवतावादी पुरस्कार बिल गेट्स यांना देण्यात आलेला आहे. आर्यभट्ट पुरस्कार बाऊलेरी सुब्बाराव यांना देण्यात आला आहे. लता मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना. महाराष्ट्र भूषण 2024 साठीचा नुकताच देण्यात आलेला आहे राम सुतार यांना. अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान नुकताच जो अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू आहे लिओनेल मेस्सी याला देण्यात आलेला आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचे पुरस्कार आपल्या परीक्षेच्या दृष्टीने ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच इंडियन सुपर लीगचा विजेता कोणता संघ ठरला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. मोहन बागान सुपर जायंट. जो फुटबॉल संघ आहे तो इंडियन सुपर लीगचा विजेता ठरलेला आहे. तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर ही जी काही इंडियन सुपर लीग होती त्याचं हे 11व्या क्रमांकाचं एडिशन होतं आणि अंतिम सामना जो आहे ते कोलकाता येथील विवेकानंद युवा भारत क्रीडांगणाचं जे स्टेडियम आहे त्या ठिकाणी पार पडलेला आहे. विजेता ठरलेला आहे मोहन बागान सुपर जायंट हा संघ आणि उपविजेता बँगलोर फुटबॉल क्लब. आणि हे जे काही संघ आहे मोहन बागान हे दुसऱ्यांदा या लीगचा विजेता ठरलेला आहे. या अगोदर सुद्धा 2022-23 मध्ये ही लीग या संघाने जिंकलेली आहे. त्यासोबतच याच लीग विषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. यामध्येच गोल्डन बूट मिळालेला आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लबचा जो खेळाडू आहे अलादीन अजराई, त्याने 23 गोल केलेले आहेत. गोल्डन ग्लोव सर्वोत्कृष्ट जो गोलकीपर असतो त्याला देण्यात आलेला आहे मोहन बागान संघाचा विशाल कैत याला. आणि गोल्डन बॉल जो की सर्वोत्कृष्ट खेळाडू असतो तो मिळालेला आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब संघाचा अलादीन अजराई याला. यावर सुद्धा प्रश्न हा आपल्याला विचारला जातो, ते आपल्याला पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल, नुकतेच लेझर गाइडेड वेपन सिस्टमची यशस्वी चाचणी करणारा भारत जगातील कितवा देश बनला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी. भारत हा जगातला 4था देश बनलेला आहे. तर त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. अशा प्रकारे या लेझर गाइडेडची यशस्वी चाचणी करणारा भारत जगातला 4था देश ठरलेला आहे. याद्वारे काय केलं जातं की हवेमधील एखादं टार्गेट किंवा लक्ष्य असेल त्याला पूर्णपणे नष्ट करणे हे शक्य होणार आहे. या अगोदर जर आपण बघितलं तर फक्त 3 देश होते त्यांच्याकडे ही सिस्टम होती, रशिया, चीन आणि अमेरिका. आता भारत हा ही जी काही सिस्टम आहे ते विकसित करून 14 देश बनलेला आहे. याची निर्मिती आपलं जे DRDOचं हैदराबाद येथील सेंटर आहे त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे MKIIA म्हणून. आणि यशस्वी परीक्षण याचं आंध्र प्रदेशमधील कुर्नूल या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. याची रेंज 5 किलोमीटर एवढी आहे. तर हे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तसेच लेझर जे आहे त्याचं लॉंग फॉर्म सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर त्या लेझरचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. त्यानंतरचा प्रश्न असेल, फिफा वुमन्स वर्ल्ड कप 2031 चे आयोजक कोणत्या देशात केले जाणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. अमेरिका या देशामध्ये 2031 चे फिफा वुमन्स वर्ल्ड कप होणार आहेत. तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. तर हे काही फिफा वुमन्स वर्ल्ड कप आहे 2031चं ते अमेरिकामध्ये होणार असल्याचं नुकतंच घोषणाही करण्यात आलेली आहे आणि हे 11व्या क्रमांकाचं एडिशन असणार आहे. तसेच जे फिफा मेन्स वर्ल्ड कप असणार आहे
या फुटबॉल संघाविषयी, तर त्याचं सुद्धा आयोजनाची घोषणाही करण्यात आलेली आहे. त्याचं आयोजन अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या देशांमध्ये होणार आहे. तर हे सुद्धा इतर पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच या संबंधित काही इतर पॉईंट्स आहेत, जसं की 78व्या क्रमांकाची संतोष ट्रॉफी विजेता संघ ठरलेला आहे पश्चिम बंगाल आणि उपविजेता केरळ हा संघ ठरलेला आहे. तसेच अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान नुकताच जो अर्जेंटिनाचा फुटबॉलर आहे लिओनेल मेस्सी याला देण्यात आला आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारा एकमेव फुटबॉलपटू आहे भारताचा सुनील छेत्री. हे सुद्धा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. या अगोदर वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, नुकतेच कौशल्य विकास व उद्यमिता मंत्रालयाने कोणाच्या सहयोगाने इंडिया स्किल्स ॲक्सेलरेटर अभियान सुरू केले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सोबत नुकतंच कौशल्य विकास व उद्यमिता जे मंत्रालय आहे त्याने इंडिया स्किल ॲक्सेलरेटर हे अभियान सुरू केलेलं आहे. तर त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवा. तर हे जे काही अभियान असणार आहे त्याचं नाव असणार आहे इंडिया स्किल ॲक्सेलरेटर आणि त्याला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सोबत आपण सुरू केलेला आहे. याचा उद्देश काय आहे? तर भारतीय युवकांना स्किल शिकून रोजगारासाठी सक्षम बनवणे. आणि हा जो काही अभियान आहे तो स्किल इंडिया जो मिशन आहे त्याचाच एक भाग म्हणून राबवण्यात आलेला आहे. स्किल इंडिया मिशन 2015 साली सुरुवात याची करण्यात आलेली होती. हे सुद्धा डेट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, कारण स्किल इंडिया कधी सुरू करण्यात आली होती यावर सुद्धा प्रश्न हा विचारला जातो. तसेच हे जे काही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवा. हे एक खाजगी अशी संस्था आहे जिला आंतरराष्ट्रीय मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये जागतिक व्यापार, व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि इतर जे क्षेत्रातील व्यक्ती आहेत ते एकत्र येतात. त्यांना एक प्लॅटफॉर्म दिला जातो आणि त्या ठिकाणी एखाद्या प्रदेशाच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने आराखडा किंवा प्लॅनिंग हे केलं जात असतं. यासाठी या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना ही 1971 साली करण्यात आलेली होती. तर हे आपल्याला पॉईंट्स याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल, मानव अंतराळ उड्डाण दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 12 एप्रिलला इंटरनॅशनल डे ऑफ ह्युमन स्पेस फ्लाईट अर्थात मानव अंतराळ उड्डाण दिवस साजरा केला जातो. तर त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवा. तर दरवर्षी 12 एप्रिलला हा दिवस साजरा केला जातो. आणि याच दिवशी का? कारण 12 एप्रिल 1961 साली रशियाचे त्यावेळेसचं जे USSR होतं, अंतराळवीर होते युरी गागारिन, ते पहिल्यांदाच अवकाशामध्ये गेले होते. म्हणून हा दिवस या दिवशी मानव अंतराळ उड्डाण दिवस म्हणून साजरा केला जातो. सर्वात प्रथम अंतराळामध्ये उपग्रह पाठवणारा देश सुद्धा रशिया आहे आणि त्या उपग्रहाचं नाव होतं स्पुटनिक 1. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच अंतराळामध्ये जाणारी पहिली महिला कोण होती असं जर विचारलं, ती सुद्धा रशिया या देशाचीच आहे. तिचं नाव आहे वेलेंटिना तेरेशकोवा, जी की 1963 साली अंतराळामध्ये जाणारी पहिली महिला होती. हे पॉईंट्स आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. तसेच इतर काही महत्त्वाचे दिनविशेष आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर 1 एप्रिलला ओडिशा स्थापना दिवस असतो. 2 एप्रिलला ऑटिझम जागरूकता दिवस, 4 एप्रिल आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिवस, 5 एप्रिलला राष्ट्रीय समुद्री दिवस, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस, 10 एप्रिलला जागतिक होमिओपॅथी दिवस, 12 एप्रिल मानव अंतराळ उड्डाण दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल बघितला होता, नुकतेच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाच्या विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, स्लोवाकिया. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण चर्चा केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच प्रकाशित ट्रेंड्स इन मॅटर्नल मॉर्टॅलिटी 2000 ते 2023 या रिपोर्टनुसार भारताचा माता मृत्यू दरामध्ये जगात कितवा क्रमांक आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, दुसरा. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच कुमुदिनी लाखिया यांचे निधन झाले, त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, नृत्यकला. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच स्पेसएक्स या खासगी अंतराळ संस्थेकडून कोणते अंतराळ मिशन लॉन्च करण्यात आले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, फ्रेम 2. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नवीनीकरणीय ऊर्जा उत्पादनामध्ये जगात भारताचा क्रमांक कितवा आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, जगात नवीनीकरणीय ऊर्जा उत्पादनामध्ये भारताचा 4था क्रमांक आलेला आहे. याविषयी सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास आपण केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की महाराष्ट्रातील खुलताबाद शहराचे नाव बदलून काय ठेवण्यात येणार आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, रत्नपूर. त्यानंतरचा प्रश्न होता,
राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस कधी साजरा केला जातो? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए 11 एप्रिलला राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस अर्थात नॅशनल सेफ मदरहुड डे साजरा केला जात असतो. त्यानंतर आपण काल होमवर्क क्वेश्चन सुद्धा दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये अतिशय सुंदरपणे आणि डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्याच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए रेखा गुप्ता या दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत जे की आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे. अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत सोपा असा प्रश्न असेल की भारतातील नवीन 58व्या क्रमांकाचे व्याघ्र प्रकल्प कोणते बनले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये डिटेलमध्ये द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करून घ्या. तसेच स्मार्ट अभ्यास या नावानेच इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत स्टडी मटेरियल आपण टाकत असतो. थांबूया मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.